नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील धानला गावातील मुख्य रस्ता बांधकामासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून रस्त्यालगतचे नालीचे बांधकाम सुरू केले आहे। गावातील काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी पचकवडे हे गावामध्ये राजकारण करत आहेत। त्यांना मोठ्या नेत्यांची साथ असल्यामुळे ते जे जवळचे आहेत त्यांना साथ देत आहेत व त्यांचे विरोधक आहेत त्यांना विनाकारण त्रास देत आहेत। रस्त्याचे नालीचे बांधकाम करताना त्यांनी सीमाकांत करून नालीचे बांधकाम करावे लागले, परंतु तसे न करता त्यांनी किशोर कांतोडे यांना सांगितले की तुमचे मकानाचे बांधकाम अतिक्रमणमध्ये आहे, म्हणून त्यांचा घर पाडण्यासाठी काही लोकांना पाठविले, परंतु उपोषण करता त्यांच्या पत्नीने विरोध केला असता बांधकाम विभागाकडून पाठविलेले माणसे परत आले। अशा प्रकारची बांधकाम विभागातील अधिकारी पचकवडे हे राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून गुंडागिरीची भाषा वापरतात। मला न्याय मिळावा यासाठी किशोर कांतोडे हे तहसील कार्यालय मौदासमोर उपोषणाला बसलेले आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी ग्वाही उपोषणकर्ता किशोर कांतोडे यांनी सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बंडू वैरागडे, तालुका प्रतिनिधी मौदा। उपविभागीय अभियंता संदीप पाचकवडे यांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलो आहे। संदीप पाचकवडे हे टेकचंद सावरकर यांच्या म्हणण्यावर राजकीय दबावामध्ये गावामध्ये पॉलिटिकल हरासमेंट म्हणून आमच्यावर कारवाई करतायत। त्यांच्या कारवाईमुळे मी माझा परिवार संपूर्णतः डिस्टर्ब झालो आहे। आमचा मानसिक संतुलन बिघडून गेलेलं आहे, घरातलं वातावरण एकदम दूषित होऊन गेलेलं आहे आणि का करावं का नाही हे आम्हाला समजत नाही आहे। त्याच्यामुळे माझी या उपोषणाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की शासकीय अधिकारी असून पॉलिटिकली वागणारा राजकारणी माणसाप्रमाणे वागणारा पाचकवडे डेप्टी इंजिनियरला सर्वात पहिले सस्पेंड करावं, त्याच्यानंतर इतर मागण्यावर मी चर्चा करण्यास तयार आहे, अन्यथा मी कोणत्याही मागणीवर चर्चा करणार नाही। सर्वात अगोदर माझी मागणी आहे संदीप पाचकवडे यांना सस्पेंड केल्या पाहिजे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।